अलका IVF वंध्यत्व, टेस्ट ट्यूब बेबी आणि IVF साठी गेल्या 20 वर्षांपासूनचं विश्वासार्ह नाव. संपर्क तिडके हॉस्पिटल, बार्शी रोड, बीड. 90च्या दशकातले दिवस होते जेव्हा बीड जिल्ह्यातल्या गेवराईत कुणाच्याही घरात वाद झाला तर मिटवायला लोक एकाच व्यक्तीच्या घरात जायचे आणि ते घर होतं माधवराव पवार यांचा. गावचे पाटील असलेल्या माधवराव पवारांचा थोरला मुलगा बाळराजे पवारांनी सूत्र हातात घेतली आणि पुढे वडिलांचा वारसा सुरू ठेवला. अशातच एक मॅटर असं घडलं ज्यात गेवराईतल्या एका व्यक्तीचा जीव गेला आणि माधवराव पवारांच्या या मुलाला जन्मठेप झाली. 2000 हे साल उजाडून गेलं होतं आणि या हत्या प्रकरणात बाळराजे पवार हे असे अडकले की त्यांच्या सुटकेचे सगळे मार्ग बंद झाले. कोर्टाने जन्मठेपीची शिक्षा सुनावली. 20 वर्ष शिक्षा भोगली, पण तुरुंगात राहिल्यानंतरही कधी या माणसाच्या पुस्तक वाचनाची तर कैद्यांसाठी केलेल्या कामांची चर्चा होऊ लागली. शिक्षा पूर्ण करून बाहेर आल्यानंतर पुन्हा राजकीय एंट्री करून पहिला शह दिला तो गेवराईत. आजपर्यंत ज्यांच्यासोबत कायम सोयीचं राजकारण केलं त्या पंडितांना. यामागे कारणही तसंच होतं. गेवराई नगर परिषदेच्या निवडणुकीत हाणामारी झाल्यानंतर कुणी कुणाला मारलं यावरून गल्लीबोळात वेगवेगळ्या अफवा असतानाच बाळराजे पवार हे नाव पुन्हा चर्चेत आलं. पण बाळराजे पवार हे नेमके कोण आहेत आणि गेवराईत गेल्या 30 वर्षांपासून या माणसाने एक हाती सत्ता कशी कायम ठेवली आहे त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com. बाळराजे पवारांच्या सख्या बहिणीचं लग्न शिवाजीराव पंडित यांचे मधले चिरंजीव जयसिंह पंडित यांच्याशी झालं. त्यामुळे गेवराईत पवार आणि पंडित हे सोयरे बनले. गेवराईत बाळराजेंचं समीकरण ठरलं की आमदारकी तुमची आणि गेवराई नगर परिषद आमची. गेल्या 30 वर्षांपासून याच फॉर्म्युल्यावर पवारांनी नगर परिषद एक हाती स्वतःच्या ताब्यात ठेवली. पण आमदारकी कधी स्वतःच्या भावाला मिळाली तर कधी अमरसिंह पंडितांचे विरोधक असलेल्या बदामराव पंडितांना. बाळराजेंची स्टोरी समजून घेण्यासाठी थोडंसं मागे म्हणजे साल 2000 कडे वळावं लागेल. या काळात तरुण वयात असलेल्या बाळराजेंचा गेवराईत प्रचंड आदर केला जायचा. लोकांच्या घरातले वाद सोडवण्यापासून ते तालुक्यातल्या तरुणांचं संघटन करण्यापर्यंत बाळराजे पवारांनी कमी वयातच स्वतःचं प्रचंड वलय तयार केला. पण एक चूक अशी महागात पडली की थेट जन्मठेप भोगावी लागली. बाळराजेंकडून गेवराईतल्याच कैलास बिद्रे या व्यक्तीचा खून झाला. प्रकरण जगजाहीर होता. त्यामुळे बाळराजे पवारांविरोधात खटला चालवला गेला. कोर्टात हत्येचे आरोप सिद्ध झाले आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. माधवराव पवारांच्या कुटुंबाचं गेवराईत मोठं प्रस्थ होतं आणि ते बाळराजे तुरुंगात गेल्यानंतरही कायम राहिलं. असं सांगतात की गेवराईचा 7-12 पवारांच्या नावावर आहे. गेवराईतल्या सगळ्या मोक्याच्या जागा आणि शहराचा विस्तार करण्यासाठी पवार कुटुंबानेच या जागा दिल्याचं सांगितलं जातं. आजही गेवराईतल्या मोक्याच्या ठिकाणचे कॉम्प्लेक्स आणि जी दुकानं आहेत ती बाळराजेंनी नाममात्र दरात व्यापाऱ्यांना दिल्याचं सांगितलं जातं. बाळराजे तुरुंगात झालेल्या गोष्टीचा पश्चाताप करण्यात दिवस घालवत होते. बाळराजेंनी या शिक्षेच्या काळात तुरुंगात 5000 पेक्षा जास्त पुस्तकं वाचून काढली आणि स्वतःच्या दृष्टिकोनालाच नवी दिशा दिली. बाळराजेंच्या तुरुंगातल्या चांगल्या वर्तणुकीची उदाहरणं दिली जाऊ लागली. पण याच काळात 1995 नंतर गेवराईचं वातावरण बदलायला सुरुवात झाली होती. कारण बदामराव पंडित हे सलग 2 वेळा अपक्ष आमदार झाले. पुढे 2004च्या निवडणुकीत भाजपकडून अमरसिंह पंडित आमदार झाले. एकेकाळी पवार कुटुंबाच्या भोवती फिरणारं गेवराईतलं राजकारण हे आता पंडितांच्या भोवती फिरू लागलं होतं. खरं तर पवार आणि पंडित हे दोन्ही कुटुंब मूळ काँग्रेसी विचारांचे. पण पुढे अमरसिंह पंडित यांनी भाजपात प्रवेश केला आणि आमदारकी लढवली. पण 2009ला अमरसिंह पंडित यांचा काँग्रेसकडून लढलेले त्यांचे चुलते बदामराव पंडित यांनी पराभव केला आणि अमरसिंह नंतर भाजपपासून दुरावले ते कायमचेच. या कायदेशीर लढाईत म्हणजे त्या हत्या प्रकरणाच्या कायदेशीर लढाईत पवार कुटुंबाला नातेवाईक असलेल्या पंडित कुटुंबाने एकटं सोडल्याची पवार कुटुंबाची भावना झाली होती. अशातच 2012 साल उजाडला आणि गेवराईत एक नवीन राजकीय समीकरण तयार झालं. राष्ट्रवादीत गेलेल्या अमरसिंह पंडितांना भाजपला पर्याय हवा होता आणि लक्ष्मण पवार म्हणजे बाळराजे पवार यांच्या लहान भावाच्या रूपाने गोपीनाथ मुंडे यांनी हा पर्याय शोधून काढला. 2014च्या लोकसभेत पवार कुटुंबाने गोपीनाथ मुंडे यांना साथ दिली आणि त्या बदल्यात पुढे 2014 सालीच लक्ष्मण पवार हे बदामराव पंडितांचा तब्बल 60,000 मतांनी पराभव करून आमदार झाले. 2014ची विधानसभा निवडणूक येईपर्यंत हे समीकरण जुळवणारे नेते गोपीनाथ मुंडे यांचंही अकाली निधन झालं होतं. पण पंकजा मुंडे यांनी सूत्र हाती घेतली आणि गेवराईचा निकाल बदलला. 2012 नंतर खऱ्या अर्थाने पंडित विरुद्ध पवार हा राजकीय संघर्ष सुरू झाला. कारण आतापर्यंत पवार यांच्याकडे नगर परिषद तर पंडितांकडे आमदारकी असं सोयीस्कर राजकारण होतं.
पण पवारांनी नगर परिषद तर मिळवलीच, शिवाय सलग 2 वेळा आमदारकीही मिळवली. पुढे 2019लाही लक्ष्मण पवार यांनी विजयसिंह पंडितांचा 6,500 मतांनी पराभव केला आणि दुसऱ्यांदा आमदार झाले. पुढे लक्ष्मण पवार यांनी भाजपच्याच विरोधात भूमिका घेतली, पक्षाचा राजीनामा दिला आणि गेल्या वर्षीच्या निवडणुकीत विजयसिंह पंडित गेवराईचे आमदार बनले. पंडित आणि पवार बऱ्याच वर्षानंतर थेट आमनेसामने येण्याचं कारण होतं गेवराईची नगर परिषद निवडणूक. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर बाळराजे पवारांनी भाजपात प्रवेश केला आणि ते पुन्हा एकदा कामाला लागले. भाजप सोडणारे त्यांचे बंधू लक्ष्मण पवार सध्या आजारी असून त्यांनी निवृत्तीही जाहीर केली आहे. बाळराजे पवारांनी गेवराईची सूत्र पुन्हा हातात घेतली आणि त्यांच्या पत्नी गीता भाभी यांनी भाजपच्या तिकिटावर नगराध्यक्षपदाची उमेदवारी घेतली. प्रचारात वारंवार बाळराजे आणि पंडित समर्थक आमनेसामने आले. मात्र खरा राडा झाला तो मतदानाच्या दिवशी. पवार समर्थकांच्या मते जयसिंह पंडित यांच्या मुलाने आपली सख्खी मामी म्हणजे गीता भाभी यांच्याविषयी अपशब्द वापरले आणि तिथून पुढे हा वाद सुरू झाला. बाळराजे पवार आणि पंडित कुटुंब यांच्यात हा वाद थेट हाणामारीपर्यंत गेल्याचंही गेवराईतले लोक सांगतात. मात्र अजूनपर्यंत कुणीही एकमेकांच्या विरोधात अधिकृत तक्रार दाखल न केल्याने नेमकी हकीकत काय घडली ते समोर आलेलं नाही. मात्र पोलिसांनी जयसिंह पंडित, पृथ्वी पंडित, शिवराज पवार, बाळराजे पवार यांच्यासह 30 जणांवर अनधिकृत पद्धतीने जमाव जमवणे आणि तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या निमित्ताने तब्बल 2 दशकांनंतर गेवराईचं वातावरण पुन्हा एकदा बाळराजेंभोवती फिरू लागलं आहे. यावर तुमचंही मत जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.